reading and writing English now. We are reading and writing English now. We will learn to be good readers. We will learn to be good writers. We are reading and writing English now. शाबास. नमस्ते मुलांनो. नमस्ते शिक्षक बंधू भगिनींनो. मी आहे हेमाताई. आणि मी आहे राहुल दादा. लेट्स रीड अँड राईट इंग्लिश या ई लर्निंग कार्यक्रमात तुमचं स्वागत. या कार्यक्रमातून तुम्ही इंग्रजी वाचायला आणि लिहायला शिकण्याची सुरुवात करणार आहात. आणि यासाठी आम्ही दोघं तुम्हाला मदत करणार आहोत. चला तर मग आजच्या पाठाची सुरुवात करूया. लेट्स रीड अँड राईट इंग्लिश फॉर लेव्हल 1 लेसन 15. आज आपला 15वा पाठ आहे. या पाठात स्वाध्याय करायचा आहे. ॲक्टिव्हिटी 1. नेहमीप्रमाणे पहिलं उदाहरण आपण एकत्र करूया. लेट्स स्टार्ट. लुक ॲट द पिक्चर्स ऑन द स्क्रीन. या तीनही चित्रांची इंग्रजी नावं तुम्ही तुमच्या टीचरला सांगा. मी थांबते. माझ्या मागे म्हणा. डॉल, फॅन, डक. व्हेरी गुड. आता चित्रांच्या शेजारी एक अक्षर येईल. स्क्रीनवर अक्षर दिसतंय ना? कोणतं अक्षर आहे हे? डी. असंच म्हणालात ना? डी या इंग्रजी अक्षराचा आवाज काय होतो? ड. असंच उत्तर दिलत ना? मग आता दिलेल्या 3 चित्रांपैकी कोणत्या चित्रांची इंग्रजी नावं ड या आवाजानं सुरू होतात ते तुमच्या टीचरला सांगा. मी थांबते. सांगितलंत का बरोबर उत्तर? चला बघूया तुमचं उत्तर बरोबर आहे का. डॉल, ड. फॅन, फ. डक, ड. सगळ्यांना बरोबर उत्तर काय आहे हे समजलं का? डॉल आणि डक हे आहे बरोबर उत्तर. कारण फॅन हा शब्द ड या आवाजानं सुरू होत नाही. म्हणून फॅन हे चुकीचं उत्तर आहे. सगळ्यांना समजलं ना हा स्वाध्याय कसा करायचा ते? टीचर, मुलांना नीट समजलं नसेल तर पुन्हा समजावून सांगा. चला आता पुढे जाऊया. Are you all ready? Look at the screen. स्क्रीनवर 3 चित्र येतील. चित्रांची इंग्रजी नावं तुम्ही तुमच्या टीचरला सांगा. माझ्या मागे म्हणा. नेल, डॉंकी, नोज. घंटा वाजली की टीचर निवडतील त्या मुलानं किंवा मुलीनं उभं राहायचं. हात वर करून मी मी असं ओरडायचं नाही हं. नाहीतर शेजारच्या वर्गाला त्रास होईल. टीचर एका मुलाला किंवा मुलीला उभं करा हं. एक जण तयार का? आता चित्रांच्या शेजारी एक अक्षर येईल. लुक ॲट द स्क्रीन. आता या इंग्रजी अक्षराच्या आवाजानं स्क्रीनवरच्या 3 चित्रांपैकी कोणत्या चित्रांची इंग्रजी नावं सुरू होतात ते सांग हं.
मी थांबते. सांगितलं का बरोबर उत्तर? चला बघूया तुमचं उत्तर बरोबर आहे का. Nail. N. Donkey. D. Nose. N. कळलं ना बरोबर उत्तर? नेल आणि नोज या शब्दांचा सुरुवातीचा आवाज होतो न आणि डॉंकी हा ड या आवाजानं सुरू होणारा शब्द आहे. चला आता पुढे जाऊया. चिल्ड्रन, लुक ॲट द स्क्रीन. स्क्रीनवरच्या चित्रांची इंग्रजी नावं सांगा. ऑल ऑफ यू आन्सर टुगेदर. माझ्या मागे म्हणा. डॉग, मंकी, मँगो. नाव हू विल आन्सर? टीचर घंटा वाजली की नेहमी उत्तरं न देणाऱ्या एखाद्या मुलाला किंवा मुलीला उभं करा. आर यू रेडी? न घाबरता न लाजता उत्तरं दे बर का. आता चित्रांच्या शेजारी एक अक्षर येईल. त्या अक्षरानं कोणत्या चित्रांची इंग्रजी नावं सुरू होतात ते टीचरला सांग. मी थांबते. चला बघूया तुमचं उत्तर बरोबर आहे का. Dog. D. Monkey. M. Mango. M. बरोबर उत्तर आहे मंकी आणि मँगो. कारण डॉग हा शब्द म या आवाजानं सुरू होत नाही. चला आता पुढे जाऊया. लुक ॲट द स्क्रीन. स्क्रीनवर येणाऱ्या चित्रांची इंग्रजी नावं सांगा. माझ्या मागे म्हणा. फूट, डिअर, फिश. नाव हू वॉन्ट्स टू आन्सर? टीचर, एक जण तयार आहे ना? आता तू स्क्रीनवर येणाऱ्या अक्षराच्या आवाजानं ज्या चित्रांची इंग्रजी नावं सुरू होतात ते टीचरला सांग. चला बघूया तुमचं उत्तर बरोबर आहे का. Foot. F. Deer. D. Fish. F. बरोबर उत्तर आहे फूट अँड फिश. हे दोन्ही शब्द फ या आवाजानं सुरू होतात. व्हेरी गुड. चला आता पुढे जाऊया. सांगा पाहू या चित्रांची इंग्रजी नावं.
माझ्या मागे म्हणा. नेस्ट, नेट, मॅट. चला, आता कोण उभं राहतंय उत्तर द्यायला? स्क्रीनवर येणाऱ्या अक्षराच्या आवाजानं कोणत्या चित्रांची इंग्रजी नावं सुरू होतात ते सांग. चला बघूया तुमचं उत्तर बरोबर आहे का. Nest. N. Net. N. Mat. M. बरोबर उत्तर आहे नेस्ट आणि नेट. हे दोन्ही शब्द न या आवाजानं सुरू होतात. व्हेरी गुड. चला, आता पुढे जाऊया. चिल्ड्रन, look at the screen and give English names for the pictures. माझ्या मागे म्हणा. मँगो, नीडल, डॉंकी. टीचर घंटा वाजली की एका मुलाला किंवा मुलीला उभं करा. आता चित्रांच्या शेजारी कोणतं अक्षर येतंय ते बघ. काय करायचंय ते माहीत आहेच तुला. चला बघूया तुमचं उत्तर बरोबर आहे का. Mango. M. Needle. N. Donkey. D. बरोबर उत्तर आहे डॉंकी. डॉंकी हा शब्द ड या आवाजानं सुरू होतो. व्हेरी गुड. चला, आता पुढे जाऊया. स्क्रीनवर येणाऱ्या चित्रांची इंग्रजी नावं सांगा. माझ्या मागे म्हणा. नोज, मॅट, मंकी. चला, आता उत्तर देण्यासाठी कोण उभं राहतंय? टीचर, एक जण तयार आहे ना? आता पुढे काय करायचं ते माहीत आहेच तुला. चला बघूया तुमचं उत्तर बरोबर आहे का. Nose. N. Mat. M. Monkey. M. बरोबर उत्तर आहे मॅट, मंकी. हे दोन्ही शब्द म या आवाजानं सुरू होतात. व्हेरी गुड. चला, आता पुढे जाऊया. आवडतोय ना तुम्हाला हा स्वाध्याय करायला? बरं मग, आता स्क्रीनवर येणाऱ्या चित्रांची इंग्रजी नावं सांगा. माझ्या मागे म्हणा. नेल, डक, फॅन.
व्हेरी गुड. चला आता उत्तर कोण देतंय? आता स्क्रीनवर येणाऱ्या अक्षराच्या आवाजानं ज्या चित्रांची इंग्रजी नावं सुरू होतात ते टीचरला सांग. चला बघूया तुमचं उत्तर बरोबर आहे का. nail, n, duck, d, fan, f. बरोबर उत्तर आहे फॅन. कारण हा शब्द फ या आवाजानं सुरू होतो. व्हेरी गुड. चला आता पुढे जाऊया. आर यू रेडी? माझ्या मागे म्हणा. फायर, नेल, फोर्ट. असंच सांगितलं ना? व्हेरी गुड. टीचर घंटा वाजली की एकाला उभं करा. आता काय करायचं ते माहितीये ना तुला? चला बघूया तुमचं उत्तर बरोबर आहे का. Fire, f. Nail, n. Fort, f. बरोबर उत्तर आहे फायर आणि फोर्ट. हे दोन्ही शब्द फ या आवाजानं सुरू होतात. व्हेरी गुड. चला आता पुढे जाऊया. आता स्क्रीनवर येणाऱ्या चित्रांची इंग्रजी नावं सांगा. माझ्या मागे म्हणा. मिल्क, मॅचबॉक्स, फ्लॅग. चला आता कोण उभं राहणार उत्तर द्यायला? आता अक्षर बघ आणि अक्षराच्या आवाजानं स्क्रीनवरच्या ज्या चित्रांची इंग्रजी नावं सुरू होतात ते टीचरला सांग. चला बघूया तुमचं उत्तर बरोबर आहे का. Milk, m. Matchbox, m. Flag, f. बरोबर उत्तर आहे मिल्क आणि मॅचबॉक्स. हे दोन्ही शब्द म या आवाजाने सुरू होतात. व्हेरी गुड. बरं मुलांनो, हा आपला स्वाध्याय इथेच संपला. काय मित्रांनो, हा स्वाध्याय करताना मजा आली का तुम्हाला? कोणाकोणाला उत्तरं देण्याची संधी मिळाली? हात वर करा बरं. सगळ्यांनी छान केला हा स्वाध्याय. त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं कौतुक. बरंय तर मग हा आपला पाठ इथेच संपला. पुन्हा भेटूया पुढच्या पाठात आणखीन इंग्रजी शिकण्यासाठी. बाय मुलांनो. या पाठात आपण शब्दाच्या सुरुवातीच्या आवाजासाठी कोणतं अक्षर वापरायचं याचा स्वाध्याय केला. टीचर हवं असल्यास
या अध्ययन घटकाची नोंद तुमच्या वहीत ठेवा.